आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण करणार आहोत. शॉर्ट पिच टाकला, पुल केला ऑन साइडला, खाली क्षेत्र, बट बाउंड्री लाईन थोडी डीप आहे, थोडी लांब आहे. त्या अनुषंगाने पाकीला गेलं तर इथनं इन बिटवीन रन्स पूर्ण केली जाईल. फक्त एक सिंगल, फक्त एकच धाव. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. एक धावेवरती विजय केने ऑफ द मार्क झालेत. अजून देखील जर पाहिलं गेलं तर इथनं खेळ भरपूर बाकी आहे, कारण पहिलं षटक यावेळेस परफेक्टली एक्झिक्यूट केला. बॅकफुटवरती जाऊन पंच केलं, अपिश खेळलं, पॉइंटला बीट केलं आणि बॅकवर्ड पॉइंटला कोणताही खेळाडू नाही आहे, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. पहिला क्लासिकल फटका या डावामधला चौकार. लास्ट बॉल वरती आपण चौकार पाहिला, फुल लाईन टाकला, अपिश खेळलेत, इनसाइड आउट, जबरदस्त फटका. हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनचा पलीकडे, बॅक टू बॅक दोन दमदार फटके, चौकार. कॉपी बुक स्टाईल हे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात, कारण पहिला स्ट्रोक जो आपण पाहिला बॅकफुटवरती जाऊन पंच, त्यानंतर फुल लेन डिलिव्हरी वाईड ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह करत असताना इनफिल्डला क्लिअर केलं. बॅक टू बॅक दोन चौकार सध्या सगळीला येत आहेत. बॅटर दिनेशांचा बॅटमधनं पॉवर प्लेचा फायदा ते घेत आहेत आणि ही गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची देखील आहे की तुम्हाला पॉवर प्ले फील्ड रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट घेणं आवश्यक आहे. यावेळेस शॉर्ट पिच टाकला, मिस्टामिंग हवेमध्ये, फिल्डर पोहोचू शकणार नाहीयेत, तोपर्यंत फक्त एक सिंगल. दरम्यान धाव फळक एका धावेच्या मदतीने आता 10 वरती, 10 ऑन द बोर्ड. ओव्हर द विकेट स्विच हिट खेळायचा होता विजयला. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, अतिरिक्त बाउन्स सध्याच्या घडीला अनएक्सपेक्टेड बाउन्स आपण म्हणूया, कारण कधी चेंडू पडल्यानंतर खाली देखील राहतोय, कधी कधी एक्स्ट्रा बाउन्स. खेळ समाप्त दरम्यान पहिल्या षटकामध्ये एकूण धाव फळक जर आपण पाहिलं तर 10 धावा धाव फळकावरती आहेत. अजून देखील खेळ बाकी आहे येणाऱ्या 3 षटकांचा. बघा योगेश 11 आमने संघ, अगदी तुम्ही थोडं सहकार्य आम्हाला केलं, अगदी योग्य वेळेवरती तुम्ही उपस्थित राहिलेत, बट थोडं सहकार्य अजून असू द्या, कारण बघा जे नियम आम्ही बनवलेले आहेत, पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत, त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं, म्हणजे 11 मिनिटं आहेत तुमच्याकडे येणारी 2 षटकं टाकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा आपण बनताना पाहिल्या, ज्याच्यामध्ये 2 चौकार आले होते बॅटर दिनेशांचा बॅटमधनं, आणि सध्याच्या घडीला दिनेशच आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती देखील पाहायला मिळतात. फील्ड प्लेसमेंटमध्ये आता भरपूर सारे चेंजेस केले जातील, बिकॉज पॉवर प्लेचं षटक आता फिनिश झालं, म्हणजे फक्त 4 फिल्डर 38 सर्कलमध्ये आणि बाकी सर्व फिल्डर आता आपल्याला बाउंड्री लाईनवरती डीपमध्ये पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर गोलंदाज मंथन दरम्यान तयार होतोय. ॲज ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत यासिन सिंधू आहेत, वसीमजी सिंधू यांचे छोटे बंधू, आणि सध्याच्या घडीला भरपूर चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. सेकंड ओव्हर
पहिलाच बॉल बघा अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याचा मी उल्लेख केला होता. पडल्यानंतर अतिरिक्त गतीने पेस अँड बाउन्स दोन्ही गोष्टी लास्ट बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या गोष्टी बहुतांश वेळा पाहायला मिळतात स्पेशली या क्रीडांगणावरती या पिचवरती. अनएक्सपेक्टेड बाउन्स. नेक्स्ट बॉल आता पुल केल्या हवेमध्ये चेंडू आहे. फिल्डर पोहोचतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि बघा जी प्रतिक्रिया होती झेलसाठी जेव्हा ते आले तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल त्यांचं लक्ष देखील हटून गेलं होतं आणि ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज होती असं वाटलंच होतं की झेल ड्रॉपच होणार आहे आणि तेच घडलं. 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केला जातील. धाव फलक आता 12 वरती आहे. 12 ऑन द बोर्ड. माइंडमध्ये ही गोष्ट प्रामाणिकपणे ठाऊक असेल पहिलं सत्र आहे. जय हिंद देवरुंग संघ म्हटलं गेला तर आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मधला हा एक दमदार संघ आहे ज्यांचा सातत्याने चांगला परफॉर्मन्स आपण या असोसिएशन मध्ये असो किंवा बाहेर असो सातत्याने चांगला पाहिला. आणि या सामन्यामध्ये देखील सध्या सगळीला चांगला खेळ. लॉफ्टेड फटका ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि फक्त पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. बघा विजय केनीची बॅट थोडी शांत दिसते कारण हा एक महत्त्वाचा खेळाडू या संघामधला आणि बॅटिंग नेहमी ते चांगली करतात पण आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये थोडी शांतता. बॅटांनी बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट अजूनपर्यंत झालेला नाहीये. ओव्हर द विकेट. बघा शांततेचा मी उल्लेख केला. पुलचा हा फटका. आउटफील्ड थोडी धीमी आणि बघा फिल्डर पडलेत बट बॉल त्यांना बीट करून निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. आउटफील्डने थोडा धोका दिला असंच म्हणूया कारण फिल्डर्सचे चांगले प्रयत्न होते बट आउटफील्ड. 4 धावा मिळतील. धावफलक आता या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. 17 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. टीम जय हिंद देवरुंग. जागा बनवून खेळायचं होतं. पुन्हा एकदा अनएक्सपेक्टेड बाउन्स. सबमरीन डिलिव्हरी देखील आपण म्हणूया कारण पेस अँड बाउन्स पुन्हा एकदा 2 गोष्टी आणि या 2 गोष्टींचं जेव्हा मिलन होतं तेव्हा खऱ्या अर्थाने कोणताही फलंदाज समोर असू द्या त्याला मोठे फटके खेळणं हे फार अवघड कार्य आहे आणि तेच लास्ट बॉलवरती पाहायला मिळालं. पूर्णपणे सरप्राईज झाले विजय केने. हुक केला. बॉल मागे चाललाय लॉंग लेगला. क्षेत्र खाली आहे बट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर वेगाने येतात. फिल्डिंग दरम्यान इथनं चांगली पाहायला मिळाली बट बॅकअपचे फिल्डर कधी चेंडू पकडतील थ्रो करतील तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धाव फलक आता ठीक जाऊन पोहोचलं 19 वरती. यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी मी आमंत्रित करतो. यानंतरची जी लढत आहे यानंतर जय बजरंग लोणाड त्यानंतर त्यांच्या विपक्षामध्ये RD11 किरवले त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग लोणाड अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एक विनंती आहे जे आमचे प्रेक्षक आहेत जे आय थिंक ड्यूक बाईक आहे बघा मित्रा प्लीज लाईट बंद करायची आहे बघा बॅकवर्ड. थँक्यू. 30रं षटक आता गोलंदाज या 3ऱ्या षटकामध्ये येतात. मयूर दरम्यान तयार होतात. 3रं षटक. मयूरचा पहिलाच बॉल मिस्टामिंग हवेमध्ये. आता कव्हरचे फिल्डर पाठलाग करतात आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं लॉकऑफचे फिल्डर देखील आले डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर देखील आले बट तरी सुद्धा हा बॉल फील्ड झाला नाहीये. तिन्ही फिल्डर्सला भेदत असताना हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. मग का फटका जर आपण पाहिला तर मिसटायमिंग होता. असं वाटलं देखील नव्हतं की 4 धावा मिळतील बट
फिल्डर्समध्ये मी म्हणेन कम्युनिकेशनचा अभावच राहिला, कारण एखाद्या फिल्डरने हे म्हणायला हवं होतं की मी बॉल फील्ड करतोय, तेव्हा जाऊन बॉल फील्ड झाला असता. समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंगॉनला फिल्डर आहेत, फक्त प्रेक्षक बनून राहतील. जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला क्लिअर केलं. आणि खऱ्या अर्थाने बघा, सर्वांच्या नजरा विजय केनेवरती होत्या, बट विजयला आता मागे ठेवून सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा आता दिनेशकडे चालल्यात. कारण काय बॅटिंग केली दिनेशने. षटकार देखील आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 1 आला, 3 चौकार देखील आले. त्याने विजय देखील खुशच असतील, कारण सध्याच्या घडीला रन्स विजय बनवो किंवा दिनेश बनवो हे त्याच्या संघाच्या हितसाठी आहे. आणि दिनेशची चांगली बॅटिंग. ग्रामीण टेनिस क्रिकेट भरपूर चांगला कॅमेरा वर्क आज आमचे 2 कॅमेरामॅन आदित्य भोईर आणि त्याचप्रमाणे दीपांशु भोईर आणि तेजस भोईरांचं स्पेशली कौतुक करूया, कारण ज्याप्रमाणे त्यांनी ही टीम बनवलेली आहे, भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी या सर्व टीमला शिकवलेल्या आहेत. कारण पाहिलं गेलं ग्रामीण टेनिस क्रिकेट ही एकमेव वाहिनी अशी असेल जिच्याकडे स्वतःचे ओन ऑपरेटर आहेत आणि कॅमेरामॅन्स आहेत. ऑन साइडला हा फटका, मिड विकेटला चांगली फिल्डिंग. तोपर्यंत विजय परतला दुसऱ्या धाबेसाठी आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आता वेगाने पुढे जातोय. 31-31 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामधला आय थिंक हायेस्ट टीम टोटल बनताना आपल्याला दिसणार आहे असं वाटतंय. कालचा दिवस जर आपण पाहिला तर काल उच्चांक जो आपण पाहिला होता 53 आपण कालच्या दिवसामध्ये उच्चांक पाहिला होता. आणि आज किती बनतील, कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 31 तर आहेत आणि नो डाऊट की 40 पेक्षा जास्त आपल्याला बनताना दिसणारच आहेत. बघा शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. हा बॉल सोडून दिला, अतिरिक्त रन प्रमाणित मिळेल एक्स्ट्रा रनच्या मदतीने. धाव फलक आता 32 वरती. बघा 3 चेंडूच बाकी आहेत या षटकामध्ये आणि हे षटक संपवण्याकरिता 3 मिनिटं आहेत. यानंतर जो होणारा सामना आहे माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की दरम्यान हा हुकचा फटका, बॅकवर्ड करलेला फिल्डर आहेत. बघा यापुढील जो होणारा सामना आहे नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये या सामन्याचा विजेता संघ पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा पण कुठेच जायचं नाहीये. विजय केने आज विजयचा दिवसच नाही असंच वाटतंय, कारण प्रयत्न भरपूर त्याने केले मोठे फटके खेळण्याचे आणि दरम्यान अपयशी राहिला. बघा हा खेळ आहे, एक दिवस आपला असतो तर एक दिवस आपल्या माध्यमातून मिस्टेक्स देखील होऊ शकतात. खेळामधला हा भाग आहे. पण ॲज अ प्लेअर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलं पाहिजे, मेहनत करत राहिली पाहिजे, ही गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची आहे. निर्धाव चेंडू येतो, पुढील बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल लीव केला विजयने आणि दिशा देखील खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल एक्स्ट्रा रनच्या मदतीने. धावफलक आता 34 धावा धावफलकावरती. अजून देखील चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. लोवर फुल टॉस पॅन वरती फ्लिक केला, फिल्डर आहेत, मिस्टेक होणार नाहीये. फायनली विजय केने यांचा संघर्ष या चरणावरती समाप्त होतोय. पहिला धक्का अवघ्या 34 धाव्यांवरती लागतो. जय हिंद स्पोर्ट्स देवरुंगला. बाद झालेत बॅटर विजय केने. सफलता दरम्यान इथं मिळाली. बॅटर बाद झालेत विजय केने. क्रमांक 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 3 भावेश मैदानाच्या आतमध्ये येतात.
क्रमांक 3 वरती आज आपण आवाज ऐकला व्हॉइस ऑफ मलंगड भागेश म्हात्रे सरांचा. आणि ज्या गोष्टी मी पारंपरिक सांगितल्या की जेव्हाही ते समालोचन कक्षामध्ये असतात भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या मुखामधनं आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. त्यामध्ये महाराजांचा इतिहास असो किंवा पुरातन काळामध्ये घडलेल्या घटना असो किंवा आपल्या व्यावहारिक जीवनाबद्दल दोन चांगल्या गोष्टी ते नेहमीच आपल्याला सांगत असतात. आणि क्रिकेटिंग नॉलेज त्यांचं हाय लेवलचं आहे. भावेश मैदानाच्या आतमध्ये आणि लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतोय राकेश गोलंदाजी मार्कवरती. पहिली 3 षटकं योग्य वेळेवरती समाप्त झालेली आहेत. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल नक्षत्र स्फोट चौदरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये. या सामन्याचा विजेता संघ आपल्या खेळताना दिसणार आहे. लास्ट ओव्हर राकेश ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑफचे फील्ड वेगाने येतात. चांगली फिल्डिंग. जोपर्यंत थ्रो केला जाईल मिळेल फक्त एक सिंगल. असून देखील 5 चेंडू शिल्लक आहे. त्या पहिल्या सत्रामध्ये स्कोर काढूया. एका धावेच्या मदतीने आता पुढे जातोय. 35 ऑन द बोर्ड. असून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. बघा 5 मध्ये 1 ते 2 चांगले फटके जर येत आहेत तर मे बी 40-45 धावा स्कोर कार्ड वरती इझी आपल्याला पाहायला मिळू शकतात. पुढचा बॉल हा फुल टॉस टाकला. ताकद तर पूर्णपणे फटक्या मागे झोकली आहे. बट लॉंगनच्या फिल्डरचे प्रयत्न देखील आपल्याला तितके चांगले पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग इन बिटवीन रन्स पूर्ण केल्या जातील या दोन. बघा फुल टॉस होता. कदाचित मोठा फटका येऊ शकला असता. बट कधी कधी काय घडतं की जेव्हा फुल टॉस टाकला जातो ना फुल टॉससाठी बॅटर ऑलरेडी रेडी नसतो आणि तेव्हा या गोष्टी घडतात की मोठे फटके फार दुर्मिळ पाहायला मिळतात फुल टॉस बॉलवरती. फक्त 2 धावा मिळतील. धाव फळक या 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 37. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. बाउंड्री इथनं हवी आहे एखादी जय हिंद स्पोर्ट्स देवरुंगला. बाउंड्रीचा उल्लेख मी जरूर केला बट मिस्टामिंग स्ट्रोक आहे आणि फक्त एक सिंगल घेतली. आणि त्याचा मागचं कारण हे देखील राहिलं कारण दिनेश वेल सेट आहे आणि दिनेशनं आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. त्या अनुषंगाने फक्त एक सिंगल घेतली आणि आता चेंडू शिल्लक आहेत 3. दिनेशच्या माइंडमध्ये सध्या सगळीला ही गोष्ट चालली असेल की किमान एखादा चौकार अथवा षटकार येणाऱ्या 3 चेंडूंवरती खऱ्या अर्थाने यायला हवा. तेव्हा जाऊन स्कोर कार्ड मे बी 45+ देखील जाऊ शकतो. बट त्या कंपॅरिझन मध्ये जर आपण विचार केला राकेश अंतिम षटक फक्त 4 धावा. पुलचा फटका ऑन साइडला फील्ड आहेत आणि कॅच देखील पकडली जाईल. सफलता मिळेल. एक चांगली इनिंग दरम्यान या सिच्युएशन मध्ये समाप्त होती. तब्बल 26 धावेंची एक अप्रतिम इनिंग आपल्याला पाहायला मिळाली दिनेशाच्या माध्यमातून. हा धक्का लागलाय दुसरा अवघ्या 38 धावेंवरती टीम जय हिंद स्पोर्ट्स देवरुंगला. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. न्यू बॅटर क्रमांक 4 वरती समीर आलेत. समीर आला. पहिलाच बॉल आता तो देखील सरप्राईज बिकॉज गुडलँड स्पॉट वरनं टेक ऑफ होणारी ही डिलिव्हरी होती. बघा रिप्ले आपण पाहूया. गुडलँड स्पॉट वरती पिचिंग झाली आणि त्यानंतर हा बॉल पहा बाउन्स पहा. बघा अगदी चेस लाईनच्या देखील वरती हा चेंडू आला. अगदी खांद्याच्या जवळ न गेला आणि गुडलँड स्पॉट वरनं जेव्हा इतका बाउन्स एखादा गोलंदाजा मिळतो ना तेव्हा त्याचा अगेन्स्ट मोठं फटके खेळणं हे जवळ अशक्यच होऊन जातं. कारण अशा चेंडूंसाठी बॅटर कधी प्रिपेअर नाही राहू शकत. बॅट चिकडा बॉल हवेमध्ये आणि अंतिम चेंडू वरती विकेट मिळू शकली असती बट तसं काही घडलं नाहीये. कॅच देखील ड्रॉप आणि दरम्यान एक सिंगल देखील कंप्लीट आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. पहिल्या 17 तब्बल 39 धावा. जो विचार होता की 45 ते 50 होतील का बट 39 बनवलं गेलं आणि 40 धाब्यांचं एक चांगलं लक्ष सेट केलं जय हिंद स्पोर्ट्स देवरुंगने अगेन्स्ट टीम योगेश 11 आमने. आणि 40 धावा इथनं चेज होतील डिफेंड होतील भरपूर साऱ्या गोष्टी जेव्हा
सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून आपण करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया भागीजी म्हात्रे सरांचा. आणि यापुढील जो होणारा सामना आहे जे मी अगोदरच सांगितलं नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा त्यांचा विपक्षामध्ये या सामन्यामधनं जो जिंकेल तो संघ खेळेल. आई गावदेवी चषक 2024 पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. थँक्यू विशाल. 2 दिवस विशालची साथ आम्हाला लाभणार आहे. खरं तर दोस्तीतील दुनियेतला एक असा माणूस ज्याच्यासोबत राहणं नेहमी आम्हाला हवं असं वाटलंय. कारण जेव्हा आम्ही खरं तर ॲज अ कॉमेंटेटर असो तेव्हाही मैत्रीचे आम्ही संबंध जपत असतो आणि कॉमेंट्रीमधून जर आम्ही थोडेसे बाजूला गेलो ना तरी आमचे मैत्रीचे संबंध चांगले आहेत आणि तसंच असावं. कारण मित्र मळका असावा पण जळका नसावा आणि असे काहीशे मित्र असतात ज्यांच्यामध्ये वावरणं आम्हाला नेहमी हवं असं वाटलंय. त्यातलाच एक माझा खरं तर जवळचा मित्र विशाल पाटील सरवली याचा आवाज तुम्ही ऐकलात. सेकंड इनिंगमध्ये आपण जाण्या अगोदर जरूर आपण पूर्वार्धामध्ये काय घडलं त्याची चर्चा करूयात. विजय केनेची आज बॅट बोलली नाही. ज्याप्रमाणे विजय केनेचा अटॅक असतो ना स्लॉग हिटर असतो तो विजय केने नेहमी मैदानाच्या आतमध्ये तो स्लॉग हिटिंग विजय केने आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाला नाही. त्याने बनवल्या गेल्या 7 परंतु त्याच्या जागेवरती दिनेश त्याच्यासोबत आघाडीला गेला होता परंतु त्याने 26 धावा बनवल्या गेल्या. भावेशने बनवल्या 3, समीरने बनवली गेली 1. अशा प्रकारे धावपलक सेट झालं ते म्हणजेच 40 धावसंख्येचं. एकीचं बळ हे आपण नेहमीच ऐकलंय. कारण जेव्हा तुम्ही एकजूट असता तेव्हा तुम्ही एकजुटीने अनेक साऱ्या संकटांना मात देऊ शकता. आता त्याचं ज्वलंत उदाहरण पहा ना. कारण देवरुंग असो बापगाव असो देवरुंगपाडा असो या तिन्ही संघांमध्ये ना खरं तर असं पोटेन्शियल आहे की ते एकत्रित येऊन कितीही मोठी स्पर्धा असो ते भरवू शकतात. कारण याच क्रीडांगणावरती तिन्ही संघ सराव करतात. जरूर देवरुंग पाडा ही एक वेगळी टीम आहे. सध्या तरी देवरुंगमध्ये 2 टीम आपल्याला पाहायला मिळतात. जय हिंद देवरुंग आणि जय झोटिंग देवरुंग. बापगावमध्ये एक टीम आहे. म्हणजेच या 4 टीमचे सर्व मेंबर्स मिळून ना कोणती किती मोठी स्पर्धा कव्हर करू शकतात. त्याच्यामुळे आम्ही कालच या गोष्टीचा विचार केला आणि काली ही गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली की 4 दिवसामध्ये या स्पर्धेची मॅनेजमेंट केली आहे ती सुंदर मॅनेजमेंट. त्याच्यामुळे ही मॅनेजमेंट कमिटी आहे आणि त्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेट खेळताय तर या मॅनेजमेंट कमिटीचंही आपण आभार व्यक्त करूया. 40 धावसंख्येचं टार्गेट सेट झालेलं आहे. पंच थोड्याच वेळा सिग्नल देतील. टायमर स्टार्ट होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. शरदकडे पहिल्या ओव्हरची खरं तर जिम्मेदारी दिली आहे आणि पहिल्या जिम्मेदारीमध्ये 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात प्रशांत आणि राकेश. माहिती विजय केनेला ही मॅच जर विन झालो तर नक्षत्र 11 चौदरपाडा या टीम समोर आपल्याला खेळावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला तोच विचार करतो योगेश 11 आमने की या मॅचमधून जर विन झालो तर कदाचित एक मोठा विजय आपण प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे या धावा बनाव्या लागतील. 10ची सरासरी 40चा लक्ष्याचा पाठला करण्यासाठी बॅट्समन होतोय तयार. प्रशांत आणि राकेश आणि पहिला षटक हाताळण्यासाठी होतोय तयार शरद. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस छेडछाणी जरूर केली आहे. पॉवर प्ले सुरू आहे त्याच्यामुळे डीप मध्ये फिल्डर दूर वरती आहेत.
2 धावा तर डेफिनेटली कंप्लीट होतील. तिसरीसाठी परततील का पाहावं लागेल. तिसरीसाठी सुद्धा परतल्या गेल्यात आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 40 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. त्या अनुमानाने हा फटका जर आपण बघितला गेला ना तर पॉवर प्लेच्या अंदाजाने खूप चांगला आहे. कारण फुल टॉस बॉल होता. जरूर फास्टेड फुल टॉस. गती थोडीशी जास्त होती शरदची. त्या गतीचाच वापर केला गेला. ऑन साईडला बॅकआउट स्क्वेअर लेगला आपण बघितलं तर फिल्डरने अडवणूक केली. दरम्यान आपण 3 धावा पहिल्याच बॉलवरती प्राप्त होताना पाहिल्यात. सुरुवात चांगली झाली दोन्ही टीमची. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बीट झाले बॅट्समन. जी गती होती ना ती खरं तर आता गती चांगली राहिली. कारण पहिल्या बॉलवरती फुलटॉस बॉलवरती जास्त गती ठेवली. आता ही एक्स्ट्रा पेस तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु आताचा एक्स्ट्रा पेस अगदी ऑफस्टमचा हलकासा बाहेर ठेवण्यात आला आणि इथनं बीट होत असताना राकेश. पहिली ओव्हर आहे. पॉवर प्ले सुरू. पॉवर प्लेचा वापर करावा लागेल. दुसरा बॉल डॉट आलाय आणि पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या होत्या. ओव्हर द विकेटने स्कूप करण्याचा प्रयत्न. फाईन लेग आहे त्या ठिकाणी. तडम्यान सुद्धा आला. कॉलिंग नव्हती परंतु फाईन लेगच्या फिल्डरने घेतली गेलेली कॅच महत्वाची ठरली या मॅच मध्ये. टीम जैन देवरुंगला आणि फलंदाज बाद होत असताना योगेश 11 आमने संघाला लागतो पहिला झटका. की मागे खेळायचा आहे. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा अंदाज चांगला होता परंतु जो बॉल टाकला गेला ना अतिशय उपयुक्त शरदनं. अशीच बॉलिंग करावी लागते. कारण माहिती आहे की पॉवर प्लेचं षटक 2 फिल्डर डीपमध्ये असतात. आपले निम्मे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पॉवर सर्कलमध्ये असतात. त्याच्यामुळे जे रिंगण आहे ते रिंगण जरूर तोडण्याचा प्रयत्न बॅट्समन करतील. मग अशा गोलंदाजाचा वापर करावा जो पॉवर प्ले स्पेशलिस्ट असेल आणि तसा स्पेशलिस्ट बघायला मिळाला शरद, जो आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये 1 विकेट संपादित करत असताना पाहायला मिळतोय. सध्या तरी जय हिंद देवरुंग हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रथमतः बॅटिंग करून 39 बनवल्या. 40 लक्ष. कालच्या दिवसामध्ये 53 धावसंख्येचा हाय स्कोर होता. पहिल्याच मॅचमध्ये झाला आणि त्याही धावा चेस झाल्या होत्या. त्याच्यामुळे हे ग्राउंड जे आहे ना ते स्पेशली चेससाठी ओळखलं जातं. परंतु या धावा चेस होतील का डिफेंड होतील हा प्रश्नचिन्ह आहे. ओव्हर द विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर. या सीट इज आउट. लेग बिफोर विकेट. अगदी मधला स्टिक वरती उभा होता तो म्हणजेच बॅट्समन. पडतल लगेचच मैदानाच्या आतमध्ये धक्का देत असताना लागोपाठचा दुसरा जिथे फलंदाज बाद झालाय देवेंद्र. हा ऍक्शन रिप्ले पहा. देवेंद्रसाठी बॉल अगदी लव फुल टॉस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे ना क्रिकेट खेळत असताना मोस्ट इम्पॉर्टंट असतं तुमचं फुटवर्क. तुमचा पदतालित्य असणं चांगली गोष्ट आहे. तुमचा पदतालित्य जेव्हा असेल तेव्हा तुम्ही इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळू शकता. तुमचा पदतालित्य चांगला असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने फटक्या खेळण्यासाठी आधीच इम्प्रूव्ह होऊ शकता. परंतु इथे पदतालित्य नव्हतं. देवेंद्रचं पदतातील ते आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि इथं दुसरा विकेट जात असताना लागणारा झटका टीम योगेश 11 आमनेला. संकेताला शुभ संकेत द्यावं लागेल कारण शरद सध्या तरी काउंटर अटॅक करतोय. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अडवला गेला बॉलला. बॉलला अडवत असताना आपण बघितलं पवन होते त्या ठिकाणी. बॉलची अडवणूक केली. मिळती या ठिकाणी मग विशाल होते या ठिकाणी. मिळतीये सिंगल. सिंगलने धावफलक आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक आता पोहोचला गेलाय तो म्हणजे 4 या आकड्यावरती. 40 धावा बनवायच्या. त्याच अनुमानाने पहिलं षटक ना खूप चांगलं राहतंय शरदचं. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल होता. छोट्या बॅकलिपचा वापर. डीपमध्ये मिड विकेट तैनात आहे. पोचला गेलाय. जरूर कीपर एंडला फेकी यायला हवी असा विजय केनेचा कॉल. त्याच्या कानापर्यंत तो आवाज गेला असावा. त्यामुळे राजेश पाटील यांच्याकडे बॉल आला. शेवटच्या बॉलवरती मिळते सिंगल. बनल्या गेल्यात 5 लक्ष होत्या मॅचमध्ये 40 धावेचं आणि आता 18 बॉलमध्ये बनवायच्या धावा 35 जिंकण्यासाठी टीम योगेश 11 आमनेला. खूप साऱ्या शुभेच्छा येतात. खूप साऱ्या लाईव्ह कमेंट सुद्धा सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या वाहिनीवरती तुम्ही बघत आहात. क्रिकेट प्रेमी आहेत असे आमचे जवळचे मित्र मोहन पाटील अर्थातच बुवा या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून टीम योगेश 11 आमनेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात.
नक्कीच मोहन पाटील आणि त्याच अनुमानाने आपण क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना नेहमीच तुम्ही बघितलंय, त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. तसेच राकेश तिस्कर सुद्धा आमने संघाला किंवा इताडे संघाला नेहमी शुभेच्छा देत असतात आणि ते सुद्धा या माचा आनंद घेत असतील तर वेलकम, तुमचंही सहर्ष स्वागत. 40 धावांचं टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात 5. सध्या तरी विशाल फिल्डिंग पोझिशन सजवतोय, कारण त्याला माहिती आहे की विजय केनीची जागा आता त्याला सांभाळायची आहे. या सगळ्या गोष्टींना महत्त्वाच्या आहेत आणि क्रिकेट हा जबाबदारींचा खेळ आहे. आपण असं म्हणतो ना की क्रिकेटमधला सी म्हणजेच कॉन्फिडंट, क्रिकेटमधला आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजेच इंटेलिजंटपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे आणि टी म्हणजे टेम्परामेंट. या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि जिद्द, चिकाटी आणि समर्पण याच्यातला खेळ म्हणजे क्रिकेट. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी समर्पित आपल्याला कराव्या लागतात. गावासाठी जेव्हा आपण खेळतो तेव्हा गावाची अस्मिता जपण्यासाठी आपल्याला सॅक्रिफाईस करावी लागते, ती म्हणजेच आपली व्यावसायिक जीवनाची भूमिका. त्याच्यामुळे व्यवसाय भरपूर जण करत असतात, म्हणून या व्यवसाय करत असताना क्रिकेटला आपण जेव्हा पाठिंबा देतो ना तेव्हा आपल्याला व्यवसाय हा समर्पित करावा लागतो. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. आला विजय केने सेकंड ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळला गेलाय, चांगला फटका, मिडलिंग आहे बॅटवरती, फिल्डर दूरवरती आहेत. फिल्डरने दर्शवलं की हा बॉल टप्पा घेऊन बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो. विजय केनेच्या विरोधातला हा पहिला 4. आपण प्रशांतला आता सध्या हा चौकार लावत असताना बघितलं. खरं तर विजय केनेचा सध्या बॅट पॅचेस सुरू आहे. बॅटिंगवरती आपण त्याचं सुंदर कार्य बघितलं नाही आणि बॉलिंगला त्याच्या विरोधात पहिला चौकार आलाय. यावेळेला आता बॉल चांगला आहे, उचळी जास्त बॉलने घेतली नाही, समोर वळला प्रशांत, डायरेक्टचा प्रयत्न हुकला, परंतु हा बॉल चांगला होता विजय केनेचा. विजय केने ना नेहमीच ॲग्रेसिव्ह तुम्हाला पाहायला मिळालाय. क्रिकेटच्या प्रती असलेला त्याचा प्रेम, गावाच्या प्रती असलेली त्याची भावना आणि जय हिंद देवरुंग हे नाव सातत्याने त्याने आपल्या मनामध्ये रुजू केले आणि त्या टीमसाठी सध्या तरी तो नेतृत्व करतोय. आता थोडासा पुढे टाकण्यात आला, लेन बॉल नव्हता, ऑन साइडला फक्त दिशा देत असताना एक सिंगल झाली. कबीर सेकंडचा कॉल केला गेला, स्ट्रायकिंगवरती फेकी जरूर वेगाने आली, परंतु या 2 धावा या ठिकाणी रोखू शकला नाही. अल्पेश बॅकअप होतं, अल्पेशी एका क्षणाला बॉल खाली वळला, परंतु या कंप्लीट करत असताना धावा 2 आणि या 2 धावेने खरं तर टीम आता पुढे सरकत असताना स्प्रे असेल तर येस 12वा फिल्डर मैदानाच्या आतमध्ये जा. आणि राजेश पाटीलांना या दुखापती होतच असतात, कारण त्यांच्या पायांवरती क्रॅम्प येणं. खरं तर भरपूर वेळा ते क्रिकेट खेळलेलं आहे, त्याच्यामुळे काहीशा ज्या इजा असतील त्या आता उद्भवतात या वयामध्ये. हरकत नाहीये. या राजेश पाटील 40 धावेचा टार्गेट असताना या उपयुक्त असलेल्या 2 धावा प्रशांतच्या खात्यामध्ये आपण जोडत आहोत. एकंदरीत प्रशांत जर बघितला गेला तर इंडिव्हिज्युअल पोचला गेला 10 धावसंख्येवरती, बॉल त्याने फेस केले गेलेत 5. सध्या तरी धावपलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 11. एक धाव बनवली गेली आहे संकेतनं. शून्यावरती बाद झाले राकेश, शून्यावरती बाद झाले देवेंद्र आणि आता मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि प्रशांत ही जोडी आता थोडीशी पुढे सरकतीये. या जोडीला चांगल्या पार्टनरशिपची गरजच आहे, कारण पार्टनरशिप जेव्हा रंगेल तेव्हा या 40 धावसंख्या पूर्ण होतील. आणि एका बाजूला हाही विचार सुरू आहे की बहुत यार, विजय केनेचा हा बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर लेफ्ट केला गेला. आधीच माहित होते की डाव्या स्टिकच्या बाहेर जाईल चेंडू. थांबले थोडेसे प्रशांत, टप्पा पडू दिला, बॉल जाऊ दिला विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या तरी भावेश आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. राजेश पाटील यांना खरं तर गंभीर दुखापत आहे, रक्तही निघतोय, त्याच्यामुळे विनंती करेन की लगेचच क्लिनिकची संपर्क साधा. पुन्हा एकदा रिव्हर्स मन बनवलं, आता लवकर स्वतःला जज केलं होतं. विजय केनेला ही माहिती आहे की आपल्या विरोधातला चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून आलाय, फुटवर्क चांगला आहे प्रशांतचा. पुन्हा एकदा तो रिव्हर्स खेळू शकतो आणि तीच रणनीती आता खरं तर प्रशांतनी वापरली गेली होती, परंतु त्या रणनीतीमध्ये साजासा ठरला नाही प्रशांत आणि इथं डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर द विकेटने आता खेळतात
ज्या ठिकाणी तिथे फिल्डरच नाहीयेत, फिल्डर असूनही फायदा नव्हता, बॉलने फ्लाईट जास्त घेतली गेली आणि बॉल गेला बॅकआउट स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. विजय केनेच्या विरोधातला प्रशांतचा सिक्सर. बॅटरची मुवमेंट पाहिली की फटका जसा खेळला त्याला कॉन्फिडंट होता की हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल. थांबून खेळण्याचा प्रयत्न, आता यॉर्कर केलं, स्वतःला थोडंसं बचावलं गेलं प्रशांतने, कारण प्रशांतलाही माहिती आहे की सीर सलामत तो पगडी 50 आतापर्यंत असलेली परिस्थिती आपल्या माध्यमातून चांगली झाली. अशा प्रकारे ह्या ज्या 2 षटकांचा खेळ आपण बघितला ना, त्या 2 षटकामध्ये विजय केनेच्या विरोधात जास्त नक्कीच आक्रमक तुम्हाला प्रशांत पाहायला मिळाला. अशा प्रकारे या षटकामध्ये तब्बल धावा खर्च झाल्या 14. 40 धावसंख्या बनवायच्या होत्या, 12 मध्ये बनल्या गेल्या 19, म्हणजे अजून येणारे 12 चेंडू आणि 21 10.50 सरासरी पूर्ण करावी लागेल. या ठिकाणी बॅटिंग करत असताना योगेश 11 आमनेला. सध्या तरी जे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्याशी जुळले गेलेत त्यांचं मनापासून आभार. काहीशा चांगल्या कमेंट सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघत आहोत. मोहन पाटील अर्थातच भुवा यांच्याकडून खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि जरूर धडाकेबाज चषक सुरू आहे, तरी धडाकेबाज चषकाची माहिती आणि धडाकेबाज चषकामध्ये कोणते संघ खेळतोय हे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वर त्या कमेंट्स आहेत. म्हणजे आता सध्या तरी धडाकेबाज चषकामध्ये सामना सुरू आहे पोगाव त्यांच्या विरोधात गोरसी बी. सध्या तीही चर्चा सुरू आहे आणि 77 धावसंख्येचा टार्गेट आहे गोरसी समोर. आणि आता सध्या तरी 40 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि येणाऱ्या नक्कीच बॉलमध्ये त्या धावा पूर्ण होतील का नाही हे धडाकेबाज चषकामध्ये घडेल. परंतु आता सध्या घडलेली सिच्युएशन आपण या ठिकाणी बघत आहोत. 12 चेंडूमध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. 40 धावसंख्येचं टार्गेट असताना विजय केनेला टार्गेट केलं गेलं आणि आता थर्ड ओव्हरमध्ये गेलाय भावेश. संकट मोचक या संघाचा नेहमी कधी त्याचा कमबॅक तुम्ही पाहिलाय, विकेटच्या शोधामध्ये असतो आणि कदाचित पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये. संकट मोचकाची भूमिका नेहमी भावेशने बजावली आहे. विकेट टेकर बॉलर आहे आणि थर्ड ओव्हरमध्ये आला, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. फलंदाज बाद प्रशांत. विकेट टिकर बॉलर जय हिंद देवरुंग टीमचा भावेश. पहा प्रशांत आक्रमक झाला. प्रशांतचा जो आक्रमक खेळ तुम्ही विजय केनेच्या विरोधात पाहिला तोच आक्रमक खेळ त्याला कंटिन्यू करायचा होता, परंतु चांगल्या बॉलची या ठिकाणी पिचिंग केली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये विकेट किपरच्या अगोदर खरं तर मागे चेंडूची अडवणूक करण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर कॅच या ठिकाणी पकडली गेली आणि प्रशांत जो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सेट झाला होता त्या सेट बॅट्समनला मैदानाच्या बाहेर पाठवलं भावेशने. आलाय शुभम, अजूनही बनवायचे 11 मध्ये 21 या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने बॉल मध्ये अपिश खेळल्यात, दूरवरती आहेत पाठमोरे, नक्कीच वळले फिल्डर, परंतु डीप मध्ये स्वीपर कव्हरला आता बॉल उचलला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरीचा प्रयत्न नसेल. नुकताच एक जो विकेट गमावला गेलाय ना प्रशांत, तो थोडासा अशा सिच्युएशनला गेलाय की जिथे आपल्या संघाला सांभाळण्याची गरज होती, परंतु आता कोणत्याही परिस्थितीमध्ये संघाला सांभाळावं लागेल. माहिती शुभमला की आता आपल्यावरती आलेली जिम्मेदारी आपल्याला पार पाडावी लागेल. सध्या तरी लक्ष थोडंसं मागडं होत चाललंय. 10 मध्ये अजून 19 बनवायच्यात आणि या सिच्युएशनला 22 थोडीसा कंट्रोल करतोय. लो फुल टॉस, पहा चपलाई असलेला बॉल, गतीमध्ये परिवर्तन आणि परफेक्टली टप्प्यावरती. चांगल्या बॉलची प्रवृत्ती पहा, ह्यालाच म्हणतात की प्रेझेन्स ऑफ माइंड. थोडंसं शांत ठेवलं दिमागाला आणि बॅटच्या अगदी खालून बॉल ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला बॉल चालला, एक सिंगल तर जरूर मिळेल, सेकंड साठी जरूर पळतील. थोडासा वेळ घेतलाय आणि 2 धावेचा अवधी आणि तिसरी सुद्धा आता कदाचित होईल, कारण ज्या मुवमेंटने हे 2 बॅट्समन गुड रनिंग बिटवीन द विकेटने निघाले गेले ना, तेव्हाच कळालं गेलं की एखादी मिस्टेक एक्स्ट्रा धावसंख्या ते मोजू शकतात आणि बनवू शकतात. या चुकांना भरपूर आता मागड्या ठरू शकतात, कारण सकाळी अंघोलीला गेल्यानंतर आपल्या हातातून साबण जसा निसटतो तशा प्रकारे संध्या असतात, त्या निसटण्या अगोदर आपल्याला कव्हर करावे लागतात. आणि कोणत्या मुवमेंटला तुम्ही चुकी करतात ना, याला खूप महत्त्व आहे. तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही क्रिकेट खेळत असताना काय खेळता याला महत्त्व नाही, तुम्ही कसं खेळता याला महत्त्व आहे. परंतु आता चुकी झाली, 3 धावा मोजाव्या लागल्यात.
टीमची धावसंख्या पोहोचते 24, लक्ष्य 40, अजून 8 मध्ये 16 धावा बनवायचे ओ द विकेट. यावेळेला टप्पा चांगला आहे आणि विकेट ही मिळेल. हलकीशी कडा, विजय केण्याच्या हातामध्ये बॉल, फलंदाज इथनं होईल बाद, लागणारा झटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद, चौथा. याच्या अगोदरची कंडिशन जर तुम्ही पाहिली ना, तर याच्या अगोदरची कंडिशन थोडीशी विपरीत होती. 9 मध्ये 19 हव्या होत्या. त्या अनुमानाने आपण बघितलं तिथे 3 धावा आल्या. त्यानंतर विकेटच्या शोधामध्ये असलेला नेवी भावेश पहिल्याच बॉलवरती त्याला विकेट मिळाली गेली. सध्या तरी चर्चा सुरू आहे, कारण विशाल आणि पवन हे बघितले गेले ना तर दोन्ही बंधुराज आहेत. मग त्यांची मैदानाच्या आतमध्ये ना संवाद करण्याची जी भूमिका आहे ना ती महत्त्वाची आहे. एका बाजूला तुम्हाला असंही दिसेल की योगेश स्पोर्ट्स सामने सध्या तरी संघर्षातून वावरतोय. संघर्ष अजूनही खरं तर आपण असं म्हणू शकत नाही की जास्त. 7 मध्ये अजूनही 16 हव्यात. 24 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. परंतु डगआउटमधनं एखादा संदेश अनुजला सांगून पाठवला असेल की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टिकायचं आहे आणि आता अनुजला मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल. शुभमच्याही तुम्ही 3 धावा बघितल्या, एकंदरीत तोही 5 या धावसंख्येवरती खेळतो. शेवटचा बॉल, लो फुल टॉस बॉल. दुसऱ्यांदा असा बॉल पिच केला गेलाय जिथे बॅट्समन संभ्रमात पडला. काय सुंदर बॉलिंग भावेशी. ही बॉलिंग खरं तर उपयुक्त ठरली. या मॅचमध्ये 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिले. त्यांनी खर्च केल्या धावा 5. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 40 धावा बनवायच्या होत्या, बनल्या गेल्या 24. म्हणजे येणारे बॉल शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 16. 6 मध्ये 16 बनवायचे. सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचे फाउंडर तेजस भोईर सध्या तरी या ठिकाणी चांगली अपडेटिंग करतायत. त्यांचंही सहर्ष स्वागत करूयात. खरं तर तेजस ही जी नगरी आहे ना आमने लोणाड, या विभागामध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही गेलात ना तर बिर्याणी हा प्रकार कधीच नसतो. कारण त्यांना खरं तर या गोष्टीची जाण आहे की आपण सर्वश्रेष्ठ दान करतो तो म्हणजे जेवणाचा दान. कारण या विभागामध्ये अनेक वेळा आम्ही समालोचन करण्यासाठी आलोय ना तर जेवणाची कधीच टंचाई नसते. मग तो प्रेक्षक जरी असला त्याने आवर्जून जेवणासाठी तोही गेला तरी त्याला जेवण मिळतं. आणि घरचं जेवण खायचं असेल ना तर या आमने लोणाड परिसरामध्ये कधीही काम करण्यास आम्हाला मजा येते. कारण माणुसकीच्या नात्यातून आपल्याला प्रेमी मिळतं आणि त्या प्रेमाखातीर आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवताय तर आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय. 6 मध्ये 16ची गरज. पवनला दाखल केला गेलाय बॉलिंग ट्रॅकवरती, जो फेकेल शेवटचं षटक. शुभमसाठी हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. अशा अपेक्षा ही खाली राहतील. कारण ज्या अनुमानाने पवनचा अंदाज आहे ना बॉलिंगचा, त्या अंदाजामध्ये अनेक साऱ्या फलंदाजांना त्यांच्या समोर तुम्ही स्ट्रगल करताना पाहिलंय. पवनचा पहिलाच बॉल शुभमसाठी होता, राहिला खाली. एका बाजूला अनुजी आहे ज्याने शेवटचा बॉल फेस केला. भावेशचा अजूनही आता प्रेशर वाढलाय. आता बनवायचे आहेत 5 मध्ये 16. राऊंड द स्टंप केसला गेलाय. ताकदीचा वापर बॉलमध्ये गॅप मध्ये आहे. टप्पा पडला तरी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि तसाही जाईल. परंतु अंपायर सांगतात की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय, म्हणजे याचा अर्थ या बॉलवरती मिळतात धावाचा षटकार. षटकाराची गरज होती आणि तो षटकार आलाय. विपरीत परिस्थितीला खरं तर आपल्या यशस्वाच्या रस्त्यावरती न्यायचं असेल तर त्या परिस्थितीतून बाहेर आपल्याला जावं लागतं. आणि क्रिकेट असाच आहे की क्षणाक्षणाला सरळा तरी कमी रंग बदलतो, परंतु क्रिकेटमध्ये अनेक सारे रंग आहेत जे क्रिकेट स्वतः घडवत असतो आणि आपण त्याला घडवत असतो. त्याच्यामुळे आता घडलेली परिस्थिती पुन्हा एकदा उडून आणली आहे. शुभमच्या बॅटमधला षटकार आणि आता समीकरण 4 चेंडू 10 धावसंख्येचं. पवनचा हा बॉल बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह जरूर खेळायचा होता, परंतु बॉल मागे चालला. एक सिंगल झाली कंप्लीट. गॅदर करण्यासाठी पवन आलाय आणि इथनं विकेट कदाचित काय घडलंय या मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. नक्की काय अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतोय ते आपण पाहूयात. एक सिंगल कंप्लीट तर जरूर झाली आहे, परंतु स्ट्राइक अंपायर डॉट
अंपायर एकमेकाशी चर्चा करा आणि त्याच्यानंतर आमच्या पर्यंत जो करेक्ट डिसिजन असेल तो पोचवा, कारण एक एक धाव प्रत्येक टीमसाठी भरपूर महत्त्वाची आहे. क्रुशियल मुमेंटमध्ये एक एक धाव किती महत्त्वाच्या असतात त्या आपल्याला माहिती आहेत. एक षटकार काय असतो, गॉडसन किकाला विचारा. एक षटकार काय असतो, एक नो बॉल काय असतो, तो खरं तर त्या दैसरच्या गोलंदाजाला विचारा, सुमित भुईरला. आणि एक इम्पॉर्टंट मॅच काय असते सध्या गोरसई आणि पोगावला विचारा. त्याच्यामुळे प्रत्येक मॅच भरपूर महत्त्वाचे असतात आणि पोगाव संघ खरं तर जिंकेल की गोरसई संघ जिंकेल ते धडाकेबाज चषकामध्ये तुम्ही बघाल. परंतु ही चर्चा भरपूर महत्त्वाची आहे, कारण ज्या ठिकाणी 4 चेंडू 10ची गरज आहे सध्या तरी या बॉलवरती काय घडलंय ते आपण पाहणार आहोत. डिसिजन आमच्यापर्यंत अजूनही पोहोचला नाही, म्हणजेच आता आपण थोड्याच वेळात या डिसिजनवरती काय मॅनेजमेंट कमिटी सुचवते ते आपण या ठिकाणी कळवणार आहोत. सध्या तरी समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. 4 चेंडू 10ची गरज असताना या बॉलवरती नेमकं काय घडलंय ते आपण पाहणार आहोत. लक्ष होतं 40 धावेचं. ही मॅच आपण बघत आहात जय हिंद देवरुंग त्यांच्या विरोधात योगेश 11 आमने. पहा, आमने लोणार्ड या नियमावलीमध्ये काहीशा ज्या नियमावली आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्या अगोदरच तुम्हाला माहिती आहेत. कारण जर आपल्याला 2 धावा बनवायच्या असतील, एखादा विकेट किपर किंवा एखादा खेळाडू जर त्या बॉलला गॅदर करतोय, त्याच्या हातातनं बॉल निसटला तर तुम्ही धाव पूर्ण करू शकता. जर निसटला नाही तर तुम्हाला क्रॉसिंग करावीच लागेल, तेव्हा ती दुसरी धाव आम्ही काउंट करू. तशी दुसरी धाव काउंट केली जात नाही, अशी या खरं तर असोसिएशनमध्ये नियमावली आहे. सो ती नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की पवन त्या ठिकाणी बॉल गॅदर करण्यासाठी गेला, पवनच्या हातामध्ये बॉल आला, तो निसटला नाही, म्हणून दोन्ही खेळाडूंना क्रॉसिंग करणं हे गरजेचं होतं. त्याच्यामुळे ही एकच धाव मिळेल. अंपायर धाव फक्त एक आहे ना. स्ट्राइक बदलेल ना.
चला दोन जे खेळाडू आहेत दोन जे बॅट्समन आहेत तेच फक्त मैदानाच्या आतमध्ये राहा. बाकीचे खेळाडू खेळाडू कक्षामध्ये बसा.
मी जो या ठिकाणी लाईव्ह चेक केलाय त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला डिसिजन थोड्याच वेळात पोहोचू. बार्स 2 धावा. येस, फायनल डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत आता पोहोचवतोय की 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड, म्हणजे 3 बॉल आणि 8 धावेची गरज आहे. 3 बॉल 8 धावा. पुन्हा एकदा सामन्याला आपण करत आहोत सुरुवात. शुभम ऑन द स्ट्राईक. या वेळेला नो बॉल पंचांनी घोषित केला. ही सगळ्यात मोठी चुकी या मॅच मधली करतोय पवन. आधीच धावांचा तुटवडा, त्यात हा नो बॉल टाकण्याची गरज होती का हा प्रश्नचिन्ह आता बाहेरचे प्रेक्षक वर्ग विचारतील. क्रुशियल मुमेंटला ही मॅच थोडीशी थांबली होती. फायनल डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला की त्या बॉलवरती मिळाला 2 धावा आणि त्या अनुमानाने हा नो बॉल फ्री हिटचा बॉल, जी 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. लेंथ बॉल होता शुभमसाठी. हा बॉल बघितला गेला तर कट केलाय. बॉल चालला डीप मध्ये. एक सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न मिस झाली. तिथे फिल्डिंग आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी परततील का, परंतु नाही परतले. माहिती शुभम आहे तर सगळं काही आहे. शुभमच्या बॅटमधून एक षटकार आलाय.
पवन आता विचार करतो की नो बॉल टाकला ती सगळ्यात मोठी चुकी की मिसफील्ड झाली ती सगळ्यात मोठी चुकी. या मॅचमध्ये ना भरपूर साऱ्या चुका आपल्याला दोन्ही टीमच्या पाहायला मिळाल्या, परंतु या चुकीमधून आता सावरायचंय आणि आपल्या टीमला वाचवायचंय. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेसिंग. लक्ष्य 40 धावसंख्येचं असताना 36 धावा या ठिकाणी बनलेल्या आहेत आणि फक्त 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. बॉल तयार. शुभम साठिया बॉल चांगला होता, नो बॉल टाकला. त्याची भरपाई या ठिकाणी करत असताना पवन आणि आता समीकरण उरलंय ते म्हणजेच 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. गोल्डन षटकार येईल का, एखादा बॉल वाईड, एखादा बॉल नो येईल का, तिथे संधी लाभेल का, असे असंख्य सारे प्रश्नचिन्ह आहेत, परंतु त्याच्यातला रिझल्ट हा एक बॉल सांगून जाईल. दोन्ही टीमच्या अगदी महत्त्वाच्या क्षणाला या सगळ्या मुवमेंट्स बदलल्या गेल्या, परंतु आता भावनांनी भरलेला क्रिकेटचा खेळ. कोणाच्या भावना दुखावल्या जातील. 1 चेंडू 5 धावा. गोल्डन षटकार येईल की हा सामना जय हिंद देवरुंग संघ जिंकेल आणि तेच घडलं. वाईट बॉल. आता सध्या तरी दोन्ही खेळाडूंवरती मनोवैज्ञानिक दबाव ही मॅच टाकून गेली आहे. 40 धावसंख्येचं टार्गेट होतं. भरपूर काळ सामना थांबला, त्याच्यातला निष्कर्ष आपण काढला. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या गेला. मोमेंटम शिफ्ट झाला योगेश इलेव्हन आमने टीमकडे आणि आता पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झालाय तो म्हणजे सामनेच्या बाजूने. 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी या मॅचमध्ये चेसिंग. षटकार येईल, चौकार येईल की हा बॉल डॉट जाईल. एवढा लुबो फुल टॉस बॉल आणि खेळू शकला नाही आणि या प्रकारे सामना जिंकत असताना 40 धावसंख्येचं संरक्षण केलं. चांगली लढली योगेश इलेव्हन आमने, परंतु सुरुवातीला जो स्ट्रगल केला होता तो म्हणजे जय हिंद देवरुंगने, तो स्ट्रगल त्यांचा कामी आला आणि या मॅच मध्ये जिंकतोय संघ जय हिंद देवरुंग. टीम योगेश इलेव्हन आमने टीमचे कॅप्टन मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. तसेच जय हिंद देवरुंग आणि नक्षत्र इलेव्हन चौदरपाडा या दोन्ही टीम मध्ये नेक्स्ट लढत असेल, नेक्स्ट फाईट असेल. सो विनंती करूयात दोन्ही टीमचे